श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वीचा आज बोर्डाचा भूगोलचा पेपर झालेला आहे. याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. याचं पूर्ण उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. याआधी चॅनलला नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे 10वी 12वी नंतर पुढील प्रवेश प्रक्रिया, पुढे काय करायचं, रिझल्टची पूर्ण माहिती, 10वी 12वी सरकारी नोकरी याची देखील माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे. त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा आणि बघता बघता 1 सेकंड लागतो लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिश, मराठी आणि सेमी इंग्रजी यासाठी 5वी ते 10वी गणित विषयांसह संपूर्ण विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी बॅचेस सुरू केलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत जवळपास 200-300 ऍडमिशन देखील झालेले आहेत. तर आपण देखील आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करू शकता. काही अडचण असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. या ठिकाणी तुम्हाला हा नंबर दिसत असेल, या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे. गणित विषयासोबत इतर विषयांचे मार्गदर्शन तुम्हाला वर्षभर केले जाईल. अत्यंत अल्प दरात या बॅचेस सुरू केलेल्या आहेत. नाना फाउंडेशन प्ले स्टोअरला सर्च करा किंवा तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही या नंबरवर फोन करा फटाफट. आणि आपल्या आजूबाजूला कोणी असतील, तुमचे मित्र असतील, भाऊ असतील, बहीण असतील, नातेवाईक असतील, त्यांना नक्कीच याची माहिती तुम्ही देऊ शकता की नाना फाउंडेशन या ठिकाणी 5वी ते 10वी चे कोर्सेस सुरू केलेले आहेत तिन्ही माध्यमांसाठी. तर नक्कीच शेअर आणि लाईक करत चला. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावं ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. आजच्या भूगोलच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचे उत्तर आपण बघूयात. तर बघा, पहिल्याचं जे आहे, पॅटर्नल या दलदलीच्या प्रदेशात टिंबटिंब आढळतात. महाकाय, अॅनाकोंडा. लोकसंख्येच्या वितरणावर टिंबटिंब हा घटित परिणाम करतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे लिंग गुणोत्तर. त्यानंतर ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे टिंबटिंब वाहतूक आढळते. तर रस्ते. आणि आपण जे काही आलेख दिलते, ग्राफ दिलते, काही प्रश्न दिलते आपल्या कोर्समध्ये, ते सर्व आले होते. हे लक्षात ठेवा. क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी टिंबटिंब या साहित्याची आवश्यकता असते. प्रश्नावली. क्षेत्रभेटीचा पण आपण काही IMP प्रश्न दिले होते, ते पण आले होते. ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्य रिओ दी जेनेरिओ हे पहिलं त्याचं उत्तर आहे. त्यानंतर भारतातील अति जास्त प्रजननाचा प्रदेश पश्चिम घाट. त्यानंतर अमेझॉन नदीच्या उपनद्या पॅराना नदी. आणि भारताच्या द्विकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी हरिण. तर ही त्याची काही उत्तर आहेत तुम्हाला मी सांगतोय. त्यानंतर हे भारताचे मधील विषुववृत्त असतील, ब्राझीलची राजधानी, हे काय आपण आराखड्यात माहिती भरण्यासाठी दिले होते. पानझडी होणे. त्यानंतर याची माहिती बघा, नकाशाचे वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे. तर त्याचं जे उत्तर आहे ते इथे, हे पहिल्याचं उत्तर आहे. राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे. त्यानंतर कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे. तर हे त्याचं उत्तर आहे उत्तर दक्षिण महामार्ग, दुसऱ्याचं उत्तर. त्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील 2 बंदरांची नाव लिहा. त्याचं उत्तर आहे कोची आणि चेन्नई. पोरबंदर ते सिल्वर महामार्गाचे नाव लिहा. त्याचं जे उत्तर आहे हे आहे, तुम्हाला दिसत असेल, पूर्व पश्चिम महामार्ग. आणि शेवटचं जे आहे, कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा, हा लिहा. अशा प्रकारे हे पूर्ण उत्तर मी तुम्हाला सांगितले. क्षेत्रभेटीसाठी तुम्हाला प्रश्नवळी तयार करायची होती कारखान्या भेट देण्यासाठी. याच्यात पण खूप छान. आणि हे लोकसंख्या वितरणावर तुम्हाला मी सांगितलेलं IMP प्रश्न ते पण आले होते. तर हे IMP प्रश्नांचे जे कोर्स आहेत, जो कोणी विद्यार्थी या कोर्स बाय करेल त्याला ते फ्रीमध्ये भेटणार आहेत. त्यामुळे नक्कीच हा कोर्स बाय करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करत चला. परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. पुढील प्रवेश प्रक्रिया, ITI, डिप्लोमा, कॉमर्स, सायन्स, आर्ट्स, काय घेतला पाहिजे, कॉमर्स घेतला पाहिजे का आर्ट्स, याच्याबद्दल व्हिडिओ आपण बनवणार आहेत. चॅनलशी कनेक्ट राहा. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.